तुमच्यावर काय वाटलं तुम्हाला आता पाहून? मला खूप भारी वाटतंय, कारण म्हणजे इथे यायचं कारणही तेच आहे की दिग्दर्शकांचा पहिला सिनेमा आणि पहिलं प्रेम, पहिला पाऊस, पहिला ब्रेकअप, पहिलं भांडण, पहिलं आयुष्यात फार महत्त्वाचं असतं. ती धाकधूक मला कळते, ती अँझायटी मला माहिती आहे, ते प्रेशर मला माहिती आहे, ती एक्साइटमेंट मला माहिती आहे. आणि त्या पहिल्या गोष्टींच्या आठवणी तुम्हाला आयुष्यभर पुरतात. तर ह्याच्यानंतर त्यांनी कितीही चित्रपट केले तरी हा चित्रपट हा आयुष्यभर त्यांचा पहिला चित्रपट राहणार आहे आणि ह्याच्या मेमरीज आयुष्यभर राहणार आहे. कारण मला असं वाटतं की कुठलीही चांगली नवीन गोष्ट होत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायला आपण सगळ्यांनी जायला पाहिजे, उभं राहायला पाहिजे. तर त्या सगळ्या निर्मात्यांच्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर हा चित्रपट चालू आणि तुम्ही अजून अनेक छान छान चित्रपट बनवू. दिग्दर्शकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप चांगले सिनेमे बनवा, खूप उत्तम सिनेमे बनवा, बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडा आणि खूप यश मिळो तुम्हा सर्वांना. आणि आमचा हिरो आणि आमची हिरोईन त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. यू लुकिंग ॲब्सोल्युटली स्टनिंग बोथ ऑफ यू ॲज अ पेअर अँड इंडिव्हिज्युअली. गॉड ब्लेस यू. सुपर हिट होणारी जोडी आणि सगळ्यांना संपूर्ण टीमला, कारण एक चित्रपट बनतो तर त्याच्या मागे 100-150 लोक वर्षभर काम करतात. अगदी आपल्या स्पॉट बॉय लाईटमनपासून ते निर्मात्यांपर्यंत त्या प्रत्येकाचं अभिनंदन करतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. थँक्यू. मला तुम्ही रोमॅन्स आपल्या इथले किंग आहात सर. तुम्ही सगळ्यांनी सरांना रोमॅन्स करताना पाहिलं की नाही? सगळे ॲग्री करतात की नाही? करतात ना सर. ही फ्रेश जोडी, तुम्ही त्यांचा आत्ता रोमॅन्स पाहिला आणि मी खूप सुंदर दोघं दिसतात. तुम्हाला काय वाटलं, काही काय वाटतं की ह्या जोडीबद्दल काय वाटतं की पहिल्यांदाच दोघं एकत्र काम करतात, त्यांच्या रोमॅन्सबद्दल? आणि तुम्ही आता शॉर्ट्स पाहिले तर कसं वाटतं तुम्हाला दोघं? खूप छान त्यांची केमिस्ट्री खूप इंटरेस्टिंग वाटते. पेअर म्हणून ते वर्क होत आहेत माझ्यासाठी आणि आम्हाला खात्री आहे की ही पेअर लोकांना, म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षकांनाही खूप आवडेल आणि ते दोघेही इंडिव्हिज्युअली आणि ॲज अ पेअर खूप काम करतील पुढे. येस नक्कीच. अर्थात सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि याला प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून आलात. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू सो मच.